स्वागत करत आहे. मी कल्पना जगताप. माझ्या शाळेचं नाव आहे एस.जी. बर्वेनगर, मुंबई पब्लिक स्कूल आणि आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा पाठ पाहणार आहोत. तत्पूर्वी लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. जहालो खरे धन्य, ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशा शब्दामध्ये मराठीचा गौरव करणारे सुरेश भट यांनी मराठी या भाषेची महती सांगितलेली आहे. तर आज आपला इयत्ता 9वी मधला जे स्थूल वाचन आहे विश्वकोश. आता या विश्वकोशाची आज आपण इथे परिचय पाहणार आहोत. तत्पूर्वी विश्वकोशाचा इतिहास देखील आपण पाहूयात. विश्वकोशाची ओळख पाहूयात. सुरुवातीला आपण विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्रहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कोणतीही शब्दांची वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. आणि हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी पाठाच्या आशयामध्ये विश्वकोश म्हणजे नेमकं काय, त्याची गरज काय आहे आणि विश्वकोश अभ्यासाची सवय लागावी या हेतूने या पाठाचा समावेश आपल्या स्थूल वाचन या पाठामध्ये करण्यात आलेला आहे. आता विश्वकोश या पाठाचं उद्देश पाहूयात आपण. विश्वकोशाची ओळख करून देणे म्हणजे मराठी विश्वकोश याची निर्मिती प्रक्रिया कशा प्रकारची झाली आहे तर त्या संदर्भातली ओळख करून देणे, वेगवेगळे संदर्भ मिळवता येणे, विश्वकोशाची गरज कळावी म्हणजे कोणत्या हेतूने किंवा कोणत्या उद्देशाने विश्वकोशाची गरज आहे हे कळावं या उद्देशाने या पाठामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसंच विश्वकोश अभ्यासण्याची सवय लागावी आणि भाषा समृद्धीसाठी विश्वकोशाचा उपयोग करणे हे या पाठाचे उद्दिष्ट आहे. की या पाठामधून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे तर आपल्याला अभ्यासाची गोडी लागायला हवी, ज्ञान अर्जन होईल आणि त्याचप्रमाणे भाषा समृद्धीचा पण विकास होईल आणि वेगवेगळे संदर्भ देखील आपल्याला विश्वकोशाच्या स्वरूपाने आपल्याला पाहता येईल. या उद्देशाने विश्वकोश हा पाठ आपल्या स्थूल वाचनात ठेवला आहे. तर विश्वकोशाचा आपण थोडक्यात इतिहास देखील पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्वाचा प्रकल्प आहे. तर या प्रकल्पाची खरी सुरुवात जर पाहिली तर हा प्रकल्प घेण्यामागचा हेतू आहे की मराठी भाषाची साहित्य, संस्कृती आणि ज्ञान निर्मितीचा विकास व्हावा यासाठी मराठीचे जे महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण आणि तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोश हा प्रकल्प राबवण्याचं सुचविलं. आता इथे पाहूयात की या ठिकाणी सांगितलेला आहे की हा जो महत्वाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. तर मराठी विश्वकोशाचं कार्य काय आहे की आपली जी भाषा आहे मराठी तिची संस्कृती आणि तिचं संवर्धन करणे म्हणजे जतन करणे, जपून ठेवणे याप्रमाणे आणि प्रचार करणे
म्हणजे तिचा जगभर माहिती सांगणे आपल्या भाषा संदर्भात. तर मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच वेळी त्यांनी राज्यकारभाराची मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली आणि त्या सूत्रांमध्ये त्यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कैलास तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. आणि या मंडळाने जे अनेक विधी उपक्रम सुरू केले त्यापैकी एक प्रमुख आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली. तर महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राजकारभाराची सूत्र जेव्हा त्यांनी हातात घेतले त्यामध्ये त्यांनी हा एक उपक्रम देखील हातात घेतलेला आहे की विश्वकोश निर्मितीचा प्रकल्प. आणि सुरुवातीला 19 नोव्हेंबर 1960 मध्ये मराठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्यावेळेस तो विषय यामध्ये इन्क्लूड होता. पण नंतर विश्वकोशाची व्याप्ती पाहता याला 1 डिसेंबर 1980 पासून हा संस्कृती मंडळापासून तो अलग झालेला आहे. तर विश्वकोशामध्ये येणारे काही शब्दांचे थोडक्यात आपण अर्थ पाहूयात. शब्दकोश, ज्ञानकोश आणि विश्वकोश. आता शब्दकोश आणि विश्वकोश यात काय फरक आहे? म्हणजे शब्दकोशात शब्दाचे अर्थ निर्णय असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक डिक्शनरी ओपन केली असेल तर त्यात आपण एक शब्द जर टाकला तर त्या शब्दाशी संबंधित इतर शब्दांची माहिती मिळते. म्हणजे आता नाउन फॉर्म मध्ये तो शब्द कसा आहे, वर्ब फॉर्म मध्ये तो शब्द कसा आहे, म्हणजे एक शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला त्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारचे शब्दकोश त्यामध्ये रचना केलेली असते. आणि ज्ञानकोशाने विश्वकोशाचा पाया घातला. तर या ठिकाणी जो ज्ञानकोश आहे, ज्ञानकोश निर्मितीचे रचनाकार हे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आहेत. आणि यांच्या प्रयत्नातून कोशची निर्मिती झालेली आहे. आणि त्याच ज्ञानकोश निर्मिती आधारित पुढे विश्वकोशाचा पाया रचला गेलेला आहे. तर विश्वकोश मध्ये घटकांची, स्थानांची किंवा संकल्पनेची, सिद्धांताची माहिती पुरवतो. आता जो विश्वकोश आहे त्यामध्ये आपल्याला या प्रकारची माहिती मिळते. म्हणजे थोडक्यात काय आहे की भाषेला ज्ञान भाषा म्हणून परावर्तित व्हायचं असेल तर त्यासाठी कोशी लेखनाची गरज असते. आता कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे जसं धान्याचा साठा असतो, साठवलेलं धान्य वगैरे, तर तसंच साहित्यांचा साठा केला जातो. साहित्य जमाव केला जातो आणि त्या साहित्यामधून मग त्याची निर्मिती केली जाते. त्याला कोश असं म्हटलेलं आहे. आणि खरं तर मित्रांनो की मराठी भाषा ही जगातील कोश वाङ्मय निर्मितीमध्ये 2ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. आणि जगातील 2ऱ्या क्रमांकाचं व आशियातील 1ल्या क्रमांकाचं मराठीमध्ये रचलेलं भव्य नाटक जाणता राजा हे जगप्रसिद्ध आहे. जाणता राजाला जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे, जे की मराठी भाषेमधूनच दिलेलं आहे. तर इतकी वैभवाने नटलेली ही जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचा जो मानकरी आहे तो विश्वकोश आपल्याला या पाठामधून मराठीच्या ज्ञानाचा
म्हणजे माहितीचा महासागर असं देखील याला म्हटलेलं आहे. तर अ, अ, ही गरज त्याच काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी ओळखलेलीच होती, की पुढील जे जग आहे हे आधुनिक जग असणार आहे. माहितीचं, ज्ञानाचं जग म्हणून ओळखलं जाणार आहे आणि त्या ज्ञानाच्या जगामध्ये जे साहित्य निर्मिती आहे, ज्ञान निर्मिती आहे, ज्ञान संवर्धन आहे आणि ज्ञान प्रचार या तिन्ही गोष्टीचा समावेश त्यांनी विश्वकोश रूपाच्या प्रकल्पातून साध्य केलेला आहे. आता विश्वकोश या पाठामध्ये आपण पाहणार आहोत, की विश्वकोशामध्ये कोणकोणत्या विषयांचा संदर्भ असतो. तर यामध्ये मानवविद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान या दोन्ही शाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांच्या माहितीचा मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी विश्वकोशाचे उद्दिष्ट आखले गेलेले आहेत. तर म्हणजे थोडक्यात काय आहे, की भाषा, संस्कृती, कला, विज्ञान, तंत्रज्ञान या विषयामध्ये आपल्याला जेवढे विषय मिळतील, त्या सर्व विषयांचा या विश्वकोशामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर विश्वकोशाची ओळख करून देतानाच मराठी साहित्य संमेलनाचे तसेच विश्वकोशाचे अध्यक्ष डॉक्टर विजया वाड म्हणतात, की "जे जे विश्वी कोंदले, ते ते ग्रंथी गोंदले." मराठी वैभवाचा हा विश्वकोश म्हणजे मानकरी आहे आणि तो ज्ञानीयाचा राजा आहे आणि माहितीचा तो महासागर आहे. अशा शब्दामध्ये त्यांनी विश्वकोशाचे वर्णन केलेले आहे. तर चला मग आज आपण पाहूयात पहिला परिच्छेद विश्वकोशाचा. तर तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेले काचेचे कपाट तुमचे लक्ष वेधून घेईल आणि मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तिकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेले ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. मानवविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. आणि कोणतीही एक माहितीचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो आणि अशा अनेक विषयांची एकत्रित माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो आणि म्हणजे एखादा मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. जसं की उदाहरणार्थ इथं वैद्यकशास्त्र दिलेलं आहे. वैद्यकशास्त्राच्या शाखा आपण पाहू शकतो. औषध विज्ञान, जीवरसायनशास्त्र, शरीर प्रक्रिया, शरीर आणि रोग जंतू. तर या परिच्छेदमध्ये अ, आपल्याला माहिती आहे, की जेव्हा आपण शाळेचं ग्रंथालय पाहतो किंवा एखाद्या गावातलं सामाजिक ग्रंथालय पाहतो, तर त्या ठिकाणी आपल्याला अशी जाड-जाड पुस्तके या चित्रामध्ये पाहू शकता. त्याप्रमाणे आपल्याला अशी मोठी पुस्तके, ग्रंथ त्या ठिकाणी विविध संख्येने पाहायला मिळतात आणि ते आपलं लक्ष पण वेधून घेतात आणि त्यामुळे आपल्याला मराठीत असलेलं विश्वकोश किंवा शब्दकोश किंवा चरित्रकोश किंवा उत्पत्ती कोश हे ग्रंथ प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू आहे. म्हणजे वाचनालयामध्ये या पुस्तकांचा, या ग्रंथाचा समावेश असतो. त्याशिवाय ग्रंथालय हे पूर्ण होत नाही. तर मग ग्रंथालयामध्ये या अ, ग्रंथांचा समावेश असतो म्हणून यांना मानबिंदू असं म्हटलेलं आहे. तर या पाठामध्ये आपल्याला मानवविद्या म्हणजे काय? भाषा, साहित्य, कला म्हणजे मानवाशी निगडीत असणारी भाषा म्हणजे प्राचीन कालापासून म्हणजे इसवी सन 9 शतकापासून मराठी भाषा ही प्रचलित आहे. तर त्या शतकापासून ज्या भाषा प्रचलित होत गेलेल्या आहेत. पहिले मोड लिपीमध्ये मराठी ओळखली जायची. त्यानंतर त्यानंतर देवनागरी लिपीमध्ये म्हणजे पहिला जो मराठीतला ताम्रपट आहे तो मोड लिपीत लिहिला गेलेला आहे. 1030 मध्ये आणि पुढे मग मराठी भाषेलाच सातवाहन घरामध्ये किंवा साम्राज्यामध्ये
पैठण याला पूर्वी प्रतिष्ठान हे नाव होतं. तर तिथे कारभाराची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रीयन भाषा मराठीची कारभार स्वरूपात किंवा प्रशासकीय स्वरूपामध्ये मराठी भाषेला मान मिळालेला आहे. आणि त्यानंतर देवगिरी देवगिरी यादवांनी तर मराठी भाषा ही फार भरभराटून आणली आहे. कारण त्याच काळामध्ये महानुभव पंत आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. तर महानुभव पंत मध्ये कोण येतं? संत ज्ञानेश्वर महाराज येतात, संत एकनाथ येतात, संत बहिणाबाई येतात. या संतांच्या महिमेमध्ये तर मराठी भाषा ही धन्यच करून सोडली आहे. जी की विश्वामध्ये सर्व प्राणी मात्राचं कल्याण करणारं पसायदान संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं हे सुद्धा मराठीमधूनच लिहिले गेलेलं आहे. तर अनेक संस्कृती वारसा हा मराठी भाषेला मिळालेला आहे. आणि या मराठी भाषेची माहिती आपल्याला विश्वकोश स्वरूपातून प्राप्त होत आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की मानवविद्या म्हणजे प्राचीन काळापासून जी संस्कृती आहे आपली मानवा संदर्भातली ती केवळ एका ठिकाणची किंवा एका परिस्थितीवर अवलंबून नाही, तर वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. कशा प्रकारची भाषा आहे, त्या सर्व भाषेचा समावेश आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळतो. त्याच्या संस्कृतीची माहिती मिळते. त्या ठिकाणी जतन केलेल्या कलेची माहिती देखील आपल्याला या मानवविद्येमधून प्राप्त होते. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानासंदर्भात असलेली जगातील पूर्ण विश्वामधील भाषा ही मराठी स्वरूपात लिहिण्याचं काम मराठी विश्वकोशामध्ये अनेक तज्ञ मंडळीनं केलेले आहे. आणि या सर्वांचं अद्ययावत ज्ञान देण्याची एक योजक प्रकल्प राबण्यात आलेला आहे. तो म्हणजे मराठी विश्वकोश. आता मराठी ही मुळातच वैभवाची भाषा आहे आणि मराठी भाषा बोलणाऱ्याची संख्या जवळपास 9 कोटी लोकसंख्या आहे. आणि मराठी ही भाषा जगामध्ये 15 क्रमांकावर बोलली जाते. आणि नासाने ज्या 55 भाषेचा समावेश अंतराळात केला आहे त्यापैकी मराठी ही एक भाषा आहे. कारण ही मराठी भाषा हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं कोश वाङ्मय निर्मितीची भाषा आहे. ही खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती जर असेल तर ती मराठी भाषेमध्येच आहे. तर मग ह्या मराठी भाषेची ओळख ह्या जनमानसांना करून देण्याचं कार्य हे विश्वकोशामार्फत केलेलं आहे. तसेच आता या ठिकाणी सांगितलंय की कोणताही एक महत्वाचा विषय. आता एक विषय जर आपल्याला सखोलपणे सांगायचं असेल तर त्या विषयाशी निगडीत असलेले उपविषय सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एक विषयाचा माहिती सांगतो त्या दरम्यान त्या विषयाशी निगडीत असलेले अनेक संकल्पना आपण अभ्यास करतो. आणि हीच संकल्पना अभ्यास करण्याच्या हेतूनेच विश्वकोशाची निर्मिती ही झाली आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण पण दिलेलं आहे, पाहू शकता की वैदिक शास्त्र. आता हा आपल्याला वैदिक शास्त्र समजायचं असेल, ही संकल्पना स्पष्ट करायची असेल तर त्याआधी आपल्याला त्याच्या अनेक उपशाखांची माहिती घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण तो एका विषयाशी निगडीत नसून त्याचे अनेक उपशाखा देखील आहेत. तर औषध विज्ञानमध्ये त्याचा अर्थ काय आहे, जीव रसायनशास्त्रामध्ये त्याची माहिती काय आहे, शरीर क्रिया विज्ञानमध्ये वैदिक शास्त्राची माहिती काय आहे, किंवा शरीर प्रक्रियेमध्ये वैदिक शास्त्र काय आहे, किंवा रोग जंतू शास्त्रामध्ये. म्हणजे थोडक्यात एक विषय आपल्याला पटवून देण्यासाठी त्याच्याशी जे कनेक्टेड इतर संकल्पना आहेत किंवा उपविषय आहेत हे जाणून घेणे हा मुख्य उद्देश मात्र आपल्याला या विश्वकोशातून स्पष्ट होतो. तर या ठिकाणी हे या उदाहरणाद्वारे सांगण्यात आलेलं आहे की एखादा विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाची सखोल माहिती जर आपल्याला उपलब्ध होणार असेल तर ती माहिती आपल्याला विश्वकोशातून देखील मिळते. आता पुढील पॅरेग्राफ पाहूया. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडते. आणि शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेगाने होऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वथाने फुलू लागली किंवा खुलू लागली.
भाषामध्ये आदान प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या आणि अनेक नवे शब्द अस्तित्वात आले आणि शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. त्याचबरोबर सर्व विषय संग्रहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेल्या संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्रहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या उत्तरामध्ये आपल्याला विश्वकोशाची गरज का निर्माण झाली या संदर्भात स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे भाषेचं आदान प्रदानाचं जे साहित्य आहे किंवा लोकांमध्ये कम्युनिकेशन करण्याची जी भाषा आहे त्यात जे अनेक नवीन शब्द आहेत, ते नवीन शब्द मराठीमध्ये रूढ झाले. तर फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर मराठी या शब्दाचे किंवा मराठीतून बोलणारे कोकणामध्ये कोकणी भाषेमधून बोलले जातात, विदर्भामध्ये ऐरिणी भाषेमध्ये बोलले जातात, नागपूरमध्ये नागपुरी भाषेमध्ये बोलले जातं, कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी. म्हणजे एकच शब्द आहे मराठी, पण त्या शब्दाला कनेक्टेड अनेक शब्द आहेत आणि अशा वेगवेगळ्या शब्दांमधून मराठी भाषेची निर्मिती झाली आहे आणि अशा विपुल प्रमाणामध्ये आपल्याला मराठी साहित्य पाहायला मिळतं. तर हे अनेक शब्द, नवीन प्रकारचे शब्द आपल्याला मराठीमध्ये रूढ झालेले आहेत आणि हे शब्द किंवा या शब्दांचे स्वरूप पाहायचं असेल किंवा त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्यावेळेस मात्र विश्वकोशाची गरज निर्माण झाली आहे. आणि त्याचप्रमाणे हे पण सांगण्यात आलं आहे की संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज. मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ, खरं तर पहिला संदर्भ ग्रंथ जर पाहिला मराठीमधला तर तो 10 ते 30 म्हणजे सॉरी 1030 पूर्वीचा जो की विवेक सिंधू हा मराठी मधला पहिला रचित ग्रंथ आहे, जो मुकुंदराज यांनी लिहिलेले आहेत आणि यांना आद्य कवी देखील म्हटलं जातं. म्हणजे तिथे सुरुवात झाली आहे आपल्या संत म्हणजे संदर्भ ग्रंथाची. आणि त्यानंतर महान भट यांनी सुद्धा लाळचरित हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि यादवांच्या काळामध्ये हे अनेक थोर संत झालेले आहेत. त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. भारुड ही नवीन मराठीतील एक नवीन संकल्पना किंवा नवीन काव्य प्रकार भारुड स्वरूपामध्ये संत एकनाथांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे अगदी प्राचीन कालखंडापासून मराठीची साहित्य निर्मिती ही आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पाहण्यासाठी किंवा मराठीची महती दाखवण्यासाठी आपल्याला विश्वकोशाची गरज इथं वर्णवली आहे. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की शासन व्यवहाराची भाषा. आता शासन व्यवहाराची भाषा ही आजपासून आहे का? नाही. तर शासन व्यवहाराची भाषा ही 9व्या शतकापासून मराठीला प्राप्त झालेली आहे. ती सातवाहनाच्या घरामध्ये किंवा साम्राज्यामध्ये म्हणजे पैठण येथे सर्वात प्रथम महाराष्ट्रीयन भाषा मराठीचा राज्यकारभारासाठी दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये तर मराठी भाषेचा मानबिंदच मिळालेला आहे. वैभवाने ती अजून जास्त शोभून दिसलेली आहे. तिथून आपल्या आणि त्या शिवाजी महाराजांच्याच कालखंडामध्ये संत तुकारामांनी जवळपास 4141 अभंग मराठीमधून लिहिलेले आहेत. आणि संत रामदासांनी सुद्धा दासबोध हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या काळातच मराठीमधूनच लिहिलेला आहे. म्हणजे जगात सर्वात जास्त विपुल प्रमाणात असंख्य प्रमाणात जे साहित्य आपल्याला पाहायला मिळतं, जी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते ती मराठी भाषेत पाहायला मिळते. म्हणूनच जगात 2 क्रमांकाची वाङ्मय निर्मितली भाषा ही मराठी म्हणून तिला मान जगामध्ये प्राप्त झालेला
आहे. तर या ठिकाणी आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा मराठी भाषा ही प्रशासकीय भाषा म्हणून वापरली जाते आणि त्या प्रकारची तिला मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. आणि ह्या सर्वांची पार्श्वभूमी सांगण्यासाठी आपल्याला विश्वकोशाची गरज अधोरेखित केलेली आहे. तर या ठिकाणी थोडक्यात की आपली मराठी भाषा ही ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन, ज्ञान प्रचार या तिन्ही गोष्टींनी विश्वकोशात समाविष्ट झालेली आहे. जेव्हा ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा, उपशाखा निर्माण होतात, तेव्हा विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथाची गरज असते. तर हा म्हणजे या विश्वकोशामध्ये केवळ एकच बाबीशी निगडीत आहे का? तर नाही, तर त्याच्यामध्ये असंख्य विषयांचा समावेश आहे आणि तो विषय आपल्याला सखोलपणे अभ्यास करता येतो. म्हणजे कोणताही एक विषय व अन्य विषयाशी संलग्न असल्यामुळे तो विषय समजून घेणं अधिक सोपं जातं. अभ्यासक आणि जिज्ञासू वाचकाच्या दृष्टीनं या विश्वकोशाची गरज अधोरेखित केलेली आहे. सुशिक्षित, संस्कृत लोकांना अधिक बहुश्रुत, डोळस आणि सुजाण बनवण्यासाठी विश्वकोशाची गरज अधोरेखित केली आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण पण मी घेतलेलं आहे, की ते उदाहरण आहे लघुनिबंध. आता आपल्याला लघुनिबंध ही जी संकल्पना समजून घ्यायची असेल, तर या लघुनिबंधाची निर्मितीत कुणाकुणाचं श्रेय आहे आपण पाहू शकता. कोणकोणत्या लेखकांनी या लघुनिबंध लेखनात काम केलेलं आहे. तर वि. स. खांडेकर 1927 मध्ये त्यांनी लघुनिबंध लिहिलेला आहे. ना. सी. फडके यांनी 1926 ते 1931 हा त्यांचा कालखंड आहे. त्यानंतर अनंत केनकर, अ, ग.भा. निरंतर आणि कुसुमावती देशपांडे. तर लघुनिबंध ही संकल्पना जेव्हा आपण स्पष्ट करू, त्यावेळेस आपल्याला त्याच्या उपशाखेचा अभ्यास सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला कुठे शोधायला मिळेल? तर ते मराठी विश्वकोशामध्ये शोधायला मिळेल. मराठी विश्वकोश म्हणजेच काय आहे? तो मराठी वैभवाचा मानकरी आहे, माहितीचा महासागर आहे आणि ज्ञानियाचा तो राजा देखील आहे. आता यानंतर पुढचा परिच्छेद आपण पाहूयात, की मराठी विश्वकोशाचा परिचय करून देताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कृतित्वपूर्ण स्मरण करणे जरूर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि कालांतराच्या काळात, विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान विकासाच्या क्षेत्रात ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा अश्वक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मराठी विश्वकोशाचा जो पाया आहे, तो ज्ञानकोशाच्या धर्तीवर आहे आणि ज्ञानकोशाचे रचनाकार आहेत डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. आता श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा परिचय देखील आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विश्वकोश निर्मितीमध्ये जो पाया रचण्याचं काम आहे, पूर्वीच साहित्य संकलन करण्याचं कार्य हे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आपण परिचय देखील पाहूयात थोडक्यात. जन्म 2 फेब्रुवारी 1884 आणि मृत्यू 10 एप्रिल 1930. ते समाजशास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत, कादंबरीकार म्हणून ते देखील प्रसिद्ध होते. केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले. कोशयुग म्हणजे काय? हॅलो. हॅलो सर. तर या ठिकाणी पाहू शकतात की महाराष्ट्रामध्ये कोशयुगाची सुरुवात हे डॉक्टर व्यंकटेश केतकर यांनी केलेले आहे आणि ज्ञानाची उपासना करायला त्यांनीच आपल्याला शिकवलेलं आहे. उपासना करणे म्हणजे काय? की कष्ट करून माहिती मिळवणं, ज्ञान संकलित करणं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सहकारी तत्वावर एकत्र येऊन साहित्य सेवा करायला शिकवलेले आहेत. सन 1921 ते 1929 या काळात महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड प्रकाशित केले आहेत. म्हणजे स्वतः एकटे श्रीधर
व्यंकटेश केतकर यांनी एकूण 23 खंड प्रकाशित केले आहेत. एन्सायक्लोपीडिया म्हणजे थोडक्यात काय आहे? ज्ञानकोश. तर एन्सायक्लोपीडिया म्हणजेच ज्ञानकोश, सर्वसमावेशक ज्ञान याला मराठीत म्हटलेलं आहे आणि एन्सायक्लोपीडियालाच ज्ञानकोश हा शब्द देखील अ, व्यंकटेश केतकर सरांनी दिलेला आहे, श्रीधर व्यंकटेश. स्वदेश, स्वभाषा, स्वराज्य यासाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषा वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवलेले आहेत. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, की विश्वकोशाच्या निर्मितीचा जो पाया आहे, तो तो ज्ञानकोशाद्वारेच झालेला आहे. कारण अ, बऱ्याच प्रमाणात माहिती ज्ञानकोशामध्ये पूर्वीच संग्रहित केली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती पुढे विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. आणि खरं पाहता जेव्हा डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर हे जेव्हा लंडनला पी-एच-डी शिक्षणासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांना ग्रंथालयामध्ये ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया हा ग्रंथ त्यांनी पाहिला आणि हा ग्रंथ पाहिल्यावरती त्यांच्या मनात कल्पना झाली, की अशा प्रकारचा ग्रंथ देखील आपल्या मराठी भाषेत असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यामुळे मराठी लोकांना जगातील प्रत्येक ज्ञान हे मराठी भाषेतून वाचायला मिळेल आणि या कल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप आणण्याचं काम हे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या आयुष्याची पूर्ण हयात म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी लिखाणासाठी कार्यरत केलेलं आहे आणि वयाच्या एकूण 12 वर्ष त्यांनी दोन्ही हातांनी लिखाण कंप्लीट केलं आणि त्यांनी एकूण 23 खंड प्रकाशित केलेले आहे आणि हाच आपला विश्वकोशाचा पाया देखील आपल्याला म्हणता येईल. कारण विपुल असंख्य प्रमाणात माहिती डॉक्टर केतकरांनी पूर्वीच संग्रहित केलेली आहे. तर डॉक्टर केतकर हे फ्रेंच भाषा देखील ओळखत होते. त्यांना फ्रेंच भाषेची ओळख आहे, इंग्लिश भाषेची ओळख आहे, मराठी म्हणजे बऱ्याच प्रमाणे त्यांना भाषा ओळख होती आणि त्यामुळे प्रत्येक भाषे
हा, हॅलो. Yes, teacher. Yes, teacher. हा, Thank you, teacher. ओके. तर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की विश्वकोशाची गरज का निर्माण झाली आहे आणि विश्वकोशाची गरज जशी निर्माण झाली आहे त्या विश्वकोशाला जो ज्ञानकोशाचा पाया मिळाला आहे तो डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्याची पूर्ण हयात म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी लेखनामध्ये अर्पण केलेलं आहे. जवळपास 12 वर्ष त्यांनी ज्ञानकोश लिहिलेला आहे. तो 23 खंडामध्ये त्यांनी प्रकाशित सुद्धा केलेला आहे. तर यापुढील परिच्छेद आपण पाहणार आहोत तो म्हणजे विश्वकोश कसा तयार होतो आणि कसा तयार झाला. तत्पूर्वी आपण यांचा परिचय देखील पाहिला आहे की इनसायक्लोपीडिया म्हणजे सर्वसमावेशक ज्ञान या शब्दाला मराठीमध्ये ज्ञानकोश हा शब्द देण्याचं कार्य डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केलेलं आहे. म्हणूनच ज्ञानकोश हा विश्वकोशाचा पाया म्हणून ओळखला जातो. यात विपुल प्रमाणात माहिती ही सुरुवातीलाच ज्ञानकोशामध्ये डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरनी दिलेली आहे. आता या ठिकाणी हे पण सांगितलं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या भाषा ही आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या भाषेचा वेग आला आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये मराठी भाषेमधून जो प्रसार झाला आहे, लोकप्रबोधन झालं आहे. लोकमान्य टिळक म्हणा किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा साने गुरुजी, विदा सावरकर यांनी तर वेगवेगळ्या लेखामधून मराठी भाषेला समृद्ध केलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये मराठी भाषा ही सर्वात लेखनीय प्रभावित झाली आहे. लोकप्रबोधनाचं कार्य झालं आहे. त्यामुळे आज आपण हा भारत स्वतंत्र क्षण देखील मराठी भाषेमुळेच अनुभवत आहोत. तर मग मराठी भाषा ही कशी आहे की ज्ञान क्षेत्रामध्ये सर्वांगीण आहे. या ठिकाणी त्याचा परिचय हा विश्वकोशामधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर आता विश्वकोश कसा तयार झाला, तर विश्वकोश कसा तयार झाला तर यात विषयवार तज्ञांच्या समितीची रचना केली गेली. म्हणजे विषयकोश तयार करताना त्यामध्ये तज्ञ समितीची रचना केली जाते. प्रत्येक विषयाच्या नोंदीचे शीर्षक निश्चित केले गेले. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांचे टाचणी तयार केली गेली. नोंदीच्या मर्यादा आखून टाचनामध्ये तशा सूचना दिल्या गेल्या आणि प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम आणि लहान नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या गेल्या. आकारविल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या आणि सन 1976 यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आणि सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध झाले आहेत. आणि आता पाहायला गेलं तर आजच्या कालखंडामध्ये किंवा आज एकूण 20 खंड सुद्धा त्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हीही तयार करण्यात आलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात काय की विश्वकोश लिहिण्याची प्रक्रिया कशी होते की विश्वकोशामध्ये जे समाविष्ट विषय आहेत त्यांची सुरुवातीला यादी केली जाते. मग या समाविष्ट करायच्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये त्याच्या नोंदी सुद्धा समाविष्ट केल्या जातात आणि त्या विषयातील तज्ञाकडून त्या नोंदी तपासून घेतल्या जातात. मग तज्ञांनी ती नोंद तपासल्यानंतर संबंधित नोंद त्या विषयातील ज्येष्ठ समीक्षकाकडून तपासली जाते आणि समीक्षकांनी केलेली नोंद सहाय्यक संपादक तपासतात आणि त्या नोंदीविषयी ते पडताळणी करतात व शेवटी ही नोंद संपादकाकडून तपासली जाऊन तिचा समावेश विश्वकोशामध्ये केला जातो. जवळपास हा मसुदा 5 वेळा तपासला जातो.
त्यामुळे या मसुद्याची विश्वासार्हता आणि सत्यता ही जास्त प्रमाणित स्वरूपात पाहायला मिळते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, की विश्वकोश कसा तयार केला जातो, तर त्याच्या याद्या बनवल्या जातात. मग त्याच्या संबंधित नोंदी गोळा केल्या जातात. त्या नोंदी विषय तज्ञाकडून तपासल्या जातात. विषय तज्ञ तपासल्यानंतर मग जस्ट समीक्षाकडून तपासली जाते आणि समीक्षाकडून तपासल्यानंतर त्या सहाय्यक संपादक व शेवटी संपादक म्हणजे एकूण 5 प्रकारे म्हणजे 5 वेळा ह्या नोंदी काय आहेत तपासल्या जातात. आणि आज जर पाहिलं तर मराठी विश्वकोश आज आता आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये देखील उपलब्ध आहे आणि हे डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करण्याचं कार्य डॉक्टर विजया वाड या मराठी विश्वकोश साहित्याच्या अध्यक्ष होत्या 2005 पासून ते 2015 पर्यंत. तर त्यांनी हे डिजिटल किंवा संगणकीकरणाचं काम 3 वर्षात पूर्ण केलं आहे आणि हे ई-बुक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि हा विश्वकोश जवळपास जगामध्ये 105 देश पाहतात आणि या विश्वकोशाचे नियमित वाचन करणारे 16 लाख वाचक संख्या देखील आहे. तर मग थोडक्यात मराठी जो विषय आहे या विश्वाची ओळख करून देण्यासाठी याचं संगणकीकरण आवश्यक आहे, असं डॉक्टर विजय वॉर्डनी म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात, की काळांतराने जे पुढील कालावधी असेल किंवा पुढील जे युग असेल ते संगणकीकरण असेल. त्यामुळे लगेच तात्काळ आपल्याला संगणकाद्वारे त्यात बदलही करता येतो. म्हणून याला ई-बुक स्वरूपामध्ये सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे आणि विश्वकोशाची निर्मितीच मुळात ब्रिटानिका जो जगातील जगप्रसिद्ध जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्याच धर्तीवरती विश्वकोशाची निर्मिती ज्ञानकोश स्वरूपातून झालेली आहे. तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच आहे, की मराठी भाषा ही जगातील साहित्य साहित्य क्रमांकामध्ये 2 नंबरची भाषा आहे. यात विपुल प्रमाणामध्ये साहित्य लेखन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्ञानाची माहिती ही मराठीमधून अगदी पुरातन काळापासून प्रसिद्ध झालेलीच आहे. आणि याला आपण या वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकतो किंवा खाली वेबसाईट आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण दिलेली आहे. आणि तसंच विश्वकोशासंदर्भात एक सध्या नवीन ॲप सुद्धा तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे आपण विश्वकोशाची ओळख सुद्धा आपण त्यातून पाहू शकतो. तर या ठिकाणी सांगितलं आहे, की याची जी विश्वासार्हता आहे ती म्हणजे विश्वकोशातून मिळणारी माहिती ही विविध प्रकारची आणि परिपूर्ण असते आणि हा विश्वकोश चाळणीतून जातो. म्हणजेच तो सत्याकडे जातो. याचा अर्थ, की याचा मसुदा जो आहे विश्वकोशाचा, या विश्वकोशाचा मसुदा 5 वेळा तपासला जातो आणि मग त्याची विश्वकोशमध्ये नोंद घेतली जाते. म्हणून हा सत्याकडे आणि परिपूर्ण असा ग्रंथ आहे आणि सर्व नोंदी ह्या 5 वेळा तपासल्या देखील जातात. म्हणजे आता विश्वकोश यासाठी पाहावा. आता कशासाठी पाहावा? तर आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. म्हणजे मराठी वाचकांना मराठी भाषेचं ज्ञान परिपूर्ण मिळावं. त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांना त्यातून आनंद प्राप्त व्हावा. भाषा समृद्धीच्या दृष्टीनं म्हणजे या सर्वाच्या दृष्टीनं विश्वकोश आपल्याला पाहायला हवा. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्टवळण लावण्यासाठी म्हणजे जागतिक ज्ञान दर्जेचा देखील मराठी भाषा ही सर्वात जगप्रसिद्ध 2 क्रमांकाची साहित्य निर्मिती भाषा आहे आणि या भाषेला जाणून घेणं किंवा तिच्याबद्दलची ओढी निर्माण होणं तिला विस्तारित स्वरूप प्राप्त होण्यासाठी आपल्याला विश्वकोश पाहणे आवश्यक आहे. अभिव्यक्तीला योग्य चालना देणे. अभिव्यक्तीला योग्य चालना देणे म्हणजे काय? आपली जी भावना आहे, म्हणजे आपल्या भाषेची समृद्धी हे योग्य प्रमाणात प्रसरवण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी आपल्याला विश्वकोश पाहणे गरजेचं आहे. त्यातून वेगवेगळे संदर्भ मिळतात आपल्याला. संदर्भाचा अभ्यास करता येतो. भाषा समृद्धी होते. वेगवेगळे शब्द नवीन स्वरूपाचे पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपल्या अभिव्यक्तीला देखील चालना मिळते. आणि सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी
विश्वकोश कशाला पाहायचं आहे, तर सर्व कोशाचं ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी आपल्याला विश्वकोश हा पाहावा लागेल. आता विश्वकोशाची कसा जसं आपण इंग्लिश डिक्शनरी पाहताना एखादा वर्ड टाइप केल्यावरती त्या शब्दाशी रिलेटेड असंख्य शब्द मिळतात. तसंच मराठीमध्ये सुद्धा एक शब्दानुसार आपण त्याचे असंख्य शब्द देखील पाहू शकतो. स्वर, व्यंजन अशा प्रकारे. आणि या प्रकारे तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये दिसत आहे, की अशा प्रकारचं ॲपमध्ये किंवा जेव्हा तुम्ही Google.com वरती व्हिजिट कराल, त्यावेळेस तुम्हाला विश्वातील कोणतीही माहिती, कोणतीही अगदी जर्मन, इंग्लंड, यांची माहिती आपल्याला मराठीमधून प्राप्त करून देण्याचं काम ह्या विश्वकोशातून करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शब्दकोश. आता या ठिकाणी एक शब्दकोश दिलेला आहे आणि या 8 शब्दकोडांसाठी एक आकृती देखील तयार करण्यात आलेली आहे. ती आकृती या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत, श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी कोण? 1 क्रमांकाचं. दुसरं आहे साहित्यिकांचं आडनाव असणारे एक साहित्यिकाचं श्रीपाद कृष्ण यांची माहिती म्हणा किंवा हे एवढ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दकोड्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. तर ते शब्दकोडी आहे इथे. आता या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघितला होता, की श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी. आता यातला 1 नंबर आपण पाहू शकतो. तर 1 नंबरमध्ये आपल्याला त्याचं उत्तर प्राप्त होणार. म्हणजे अशा प्रकारचे शब्दसंग्रह या शब्दछाटेमधून आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे जसं आपण मासिक पत्रामध्ये किंवा लोकमत पत्रामध्ये शब्दकोडी सोडवतो, त्याप्रमाणे शब्दकोडी समृद्ध करण्यासाठी किंवा नवीन-नवीन शब्द आपल्याला ज्ञान होण्यासाठी या शब्दकोडीचा जास्त फायदा होतो आणि हे शब्दकोड आपल्याला विश्वकोशामध्ये देखील पाहायला मिळतील. म्हणजे आता या ठिकाणी एक मी उदाहरण घेतलेलं आहे कवी. आता टोपण नावाने तयार होणारे कवींची नावे लिहा. तर मग अशा वेळेस आपण विश्वकोशाचा संदर्भ घेऊ आणि त्यातून आपण टोपण नाव असलेल्या कवींची नावे शोधू आणि ती या ठिकाणी जेव्हा आपण हे आकृती पूर्ण करू शब्दकोडे, त्यावेळेस मात्र आपलं ज्ञान हे कसं झालं असणार आहे? समृद्ध झालं असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की शब्दकोड्याद्वारे ज्ञान विश्वकोशातून आपल्याला प्राप्त होतं आणि ते समृद्ध देखील होतं. आता या ठिकाणी पाहू शकतो आपण, की शब्दकोड्यासाठी सर्वात सोयीस्कर भाषा ही फ्रेंच सांगितली आहे. त्यानंतर कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्रजी या 2 भाषेचा वापर शब्दकोड्यासाठी जास्त लोकप्रिय आहे. रशियामध्ये शब्दकोड्याचा वापर प्रचारासाठी केला जातो आणि शब्दकोड्यासाठी चीन भाषा ही अपवाद आहे. कारण चीन भाषेमध्ये शब्दकोडे अजूनही तयार झालेले नाहीयेत. तर आता हे शब्दकोड्यांचे प्रकार कशा प्रकारचे असतात? वर्तुळाकार असू शकतात किंवा बदामाच्या आकाराची किंवा फुलांच्या खुणांच्या आकाराची किंवा गुप्त लेखनासारखी, शास्त्रीय लेखनासारखी, चौकन चौकोनाची कोडी असू शकतात किंवा चित्र चौकट असू शकते, साम्यकारी आणि अनियमित आकाराची. म्हणजे थोडक्यात शब्दकोडे जे आहेत त्याचे प्रकार हे वेगवेगळे असू शकतात. वर्तुळ, चौकोन वेगवेगळ्या म्हणजे फुलांच्या आकारामध्ये. आणि त्यानंतर याच कल्पनेवर आधारित संगणकीय खेळामध्ये सुद्धा शब्दकोड्यांचा समावेश आहे. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरवरती सुद्धा अशा प्रकारचे शब्दकोडे आपण संगणकीय स्वरूपामध्ये पाहू शकतो आणि त्या ठिकाणी तो शब्द देखील आपण रिकाम्या जागी भरू शकतो संगणकावरती. तर हे शब्दकोड्यांविषयी माहिती आपल्याला विश्वकोशातून प्राप्त होते. त्याचप्रमाणे अ, अ, केशभूषा. आता विश्वकोशामध्ये केवळ ज्ञानच सांगितलेलं नाहीये, तर केशभूषा म्हणजे सौंदर्याच्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर म्हणजे आजकाल जे केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल होतात किंवा तुम्हा सर्वांना आवडते व मुलांना पण. पण हे आताची नाहीये, तर ही पुरातन कालापासूनची आहे, की पुरातन कालामध्ये केस असे मोकळे सोडणे योग्य नव्हते. म्हणून त्यावेळेस बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे ते केस विंचरणे, मग त्याला बांधणे. तिथून आणि आणि हे केशाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेरूळ अजिंठा व खुजारोहो आणि कोणार्क यांच्या शिल्पकृतीमधून आपल्याला केशाची वेगवेगळ्या प्रकारची रचना पाहायला मिळते आणि याच रचनेचा आधार घेऊन आज हे
केशभूषण म्हणजे सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीने या प्राचीन काळातील कृतींचं अनुकरण देखील करण्यात आलेलं आहे, जे की सौंदर्य व आकर्षकता वाढवण्याचं कार्य हे केवळ आत्ताची गोष्ट नाहीये, तर प्राचीन कालापासून सुद्धा चालत आलेली गोष्ट आहे. आणि त्याच गोष्टीचं अनुकरण आज आज स्त्रिया म्हणा किंवा पुरुष म्हणा हे केस सौंदर्य करण्यासाठी वापर करत आहेत. आता इथं केश विभूषणासंदर्भात कोणत्या गोष्टी असू शकतात? केस कापणे, धुणे, नीट विचारणे, कुरवाळणे, सरळ करणे. म्हणजे केसासंदर्भात असणारे असंख्य विषय त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्या विषयाद्वारे तुम्हाला ते कशा पद्धतीनं त्याला कापलं पाहिजे किंवा त्याची धुण्याची प्रक्रिया कशी असावी किंवा ते केस कसे विचरले जावे, त्या केसांना सरळ कसं करावं किंवा कुरळे कसे करावे, या संदर्भाची शास्त्र माहिती ही आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळते. म्हणजे केश उगम हा यातून सुरुवात झाली, जे की आपली प्राचीन जी संस्कृती आहे शिल्पकला, त्यातून वेगवेगळ्या केस बांधणीची प्रक्रिया इथं पाहू शकतात. ही आपली प्राचीन संस्कृतीमध्ये वेरूळ, अजिंठा, कोणार्क आणि खुजारो यामध्ये जी शिल्पकृती झालेली आहे त्यामध्ये केस बांधण्याची जी रचना आहे किंवा वेगवेगळ्या प्रकाराची जी केशभूषण रचना आहे त्याचं अनुकरण आज भारतीय स्त्रिया करताना आपल्याला आढळून येतात. तर आजचा जो पाठ आहे विश्वकोश, हा विश्वकोश जणू हा ज्ञानाचा राजा किंवा माहितीचा महासागर हा मराठीतून लिहिण्याचा विक्रम विश्वकोशामध्ये अनेक तज्ञ मंडळींनी केलेला आहे आणि तो विश्वकोश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्याचं संगणकीकरण सुद्धा केलेलं आहे. कारण एक विश्वकोश हातात घेऊन वाचेपर्यंत किंवा ते पूर्ण खंड वाचण्यास आपल्याला उपलब्ध एकाच वेळेस होऊ शकत नाहीत. पण डिजिटल स्वरूपामध्ये ते सर्व खंड आपल्याला संगणकीकरणामधून प्राप्त झालेले आहेत. थोडक्यात काय, की मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्या माऊलीला, यशाची पुढी दिव्य आशा असे. असं माधव जुलियनने मराठी भाषेविषयी लिहून ठेवलेलं आहे, की यशाची जी पुढची दिव्य आशा आहे ती मराठी या भाषेमधूनच होणार आहे. त्यामुळे हिला बसवू वैभवाच्या शिखरी आणि हिचे पांग फेडू आम्ही. कारण आम्ही मराठी भाषेचे पुत्र आहोत. मराठी ही आताची भाषा नाहीये, तर ही आपली प्राचीन संस्कृत भाषा आहे, की जगामध्ये इतक्या विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती असणारी ही एकमेव दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे आणि तिचा अभिमान हा प्रत्येक भारतीयांना असणं आवश्यक आहे. मराठी वाचकांना असणं आवश्यक आहे. तर विश्वकोशामधून आपल्याला विश्वातील सर्व माहिती ही मराठी भाषेमधून वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे विश्वकोश या ग्रंथाद्वारे करण्यात आलेलं आहे. तर या विश्वकोशाची माहिती आपण पाहू शकतात डिजिटल स्वरूपात सुद्धा. तर या पाठासंदर्भात जर कोणाच्या काही अडचणी असतील तर विचारू शकतात. मयूर सर.